नमस्कार. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभधारक माता भगिनींना व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार. आपल्याला अत्यंत आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे आपला या वर्षाचा शेवट हा गोड होणार आहे. येणारा हप्ता हा ₹2100 नक्की राहील. त्यामध्ये 1500च्या ऐवजी ₹2100 आपल्या खात्याला 2 ते 3 दिवसामध्ये मिळणार आहेत. तर यामध्ये महाराष्ट्राचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असता त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुधीर मुनगंटीवार यांनी एक चर्चा केली व त्या चर्चेमध्ये 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या माता भगिनींना व लाडक्या बहिणींना हा हप्ता या वर्षाच्या शेवटपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी विनंती केलेली आहे व या माध्यमातून आपल्याला हा हप्ता या वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजे सर्वांना एक क्रायटेरिया वाईज हा हप्ता आपल्या सर्वांना आपल्या खात्यावर मिळणार आहे. टप्प्याटप्प्याने हा हप्ता मिळणार आहे. आता सध्या काय तांत्रिक अडचणीमुळे हा हप्ता महिलांना व माता भगिनींना लाडक्या बहिणींना पोहोचला नाही. त्यासाठीच याला वेळ झालेला आहे आणि या हप्त्याला काय आपल्याला विलंब पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे काही महिला यामध्ये नाराज आहेत की मुख्यमंत्र्याचा शपथविधी झाला. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की निवडून आल्या आल्या तुम्हाला लगेच हा हप्ता आपल्या खात्यावर मिळेल. पण ते काही झालेलं नाही. मंत्रिमंडळ स्थापना झालेली नाही आणखी. त्यातल्या त्यात मुख्यमंत्र्यांनी शपथविधी ग्रहण केलेला आहे आणि येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आगामी अर्थसंकल्पामध्ये याबद्दलची मोठी तरतूद आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि प्रसारमाध्यमांशी वार्तालाप केला असता त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या आगामी अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील अर्थसंकल्पामध्ये याबद्दलची मोठी तरतूद केली जाईल. कारण आपल्याला सध्या हप्ता कितीचा चालू होता तर ₹1500चा. ₹1500वरून ₹2100 होणार हे मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी काय स्पष्ट केलेलं आहे.